मनमाडमध्ये आज सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। महायुती आणि मवियाच्या उमेदवारांसाठी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले। दोन्ही नेत्यांची आज जाहीर सभा होणार असून फडणवीस आणि पवारांची तोफ कुणावर धडाडणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। नाशिकमध्ये आज महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो होणार आहे। महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी नारायण राणे मैदानात उतरले आहेत आणि जुन्या सहकार्याचा प्रचार करण्यासाठी वडाळ्यात नारायण राणेंची जाहीर सभा होणार आहे। तर यावेळेस नारायण राणे कुणावर निशाणा साधतायत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीनं मुंबईमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। तर मोदींच्या उपस्थितीत घाटकोपर परिसरात भव्य रोड शो पार पडलाय आणि त्यासाठी अवघं घाटकोपर भगवमय झालं होतं। या रोड शो मध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते। मोदींच्या रोड शो मध्ये तरुणाईसह पारंपरिक वेशभूषा परिधान करत सर्वसामान्य मुंबईकर मोदींना पाहण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। तर यावेळेस कोळी बांधवांची पथकं ढोल ताशा पथकाकडून मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं। घाटकोपरमध्ये रोड शो काढण्याआधी पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय आणि यावेळेस त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि सगळीकडे मोदी मोदीचा गजर ऐकू येत होता। शिवसेनेमुळे नरेंद्र मोदींना रस्त्यावर यावं लागल्याचा टोला संजय राऊत यांनी केलाय आणि गेल्या 1 महिन्यात मोदींनी महाराष्ट्रात 28 सभा घेतल्यात। मात्र कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, हा महाराष्ट्र तुमच्या मागे उभा राहणार नाही अशी टीका त्यांनी केली आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि तरी देखील काही पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर माझ्या जन्माचा दाखला मी मोदींकडे मागितलेला नाही, मोदी काही ब्रह्मदेव नाहीत असा टोला देखील त्यांनी लगावलाय। 70,000 कोटींचा उपमुख्यमंत्री मग मुख्यमंत्री कितीचा असेल असा सवाल उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या जाहीर सभेत केलाय। चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय पण मशाल बघा कशी पेटलेली आहे। संपूर्ण देशाची फौज मोदींकडे आहे तरी सुद्धा ते उद्धव ठाकरेंना घाबरतायत असा टोला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। नाशिकच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी जिरेटोपवरून पुन्हा एकदा निशाणा साधलाय। प्रफुल्ल पटेलांनी वाटेल त्याच्या डोक्यावर माझ्या महाराजांचा जिरेटोप ठेवू नका नाहीतर महाराष्ट्र तुम्हाला आपटेल असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय। महाराजांच्या जिरेटोपाला हात लावायचीच काय, दर्शन घ्यायची देखील मोदींची पात्रता नसल्याचं ठाकरे म्हणाले। वणीमध्ये शरद पवार यांची सभा पार पडली। यावेळेस त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका देखील केली आणि देशाच्या पंतप्रधानांचं भाषण मी ऐकलं, देशातील नागरिकांमध्ये अंतर वाढवण्याचं काम ते करत होते अशी टीका शरद पवार यांनी केली आहे। राज्यातलं पाणी गुजरातला देण्याचा प्रयत्न केला जातोय असा देखील आरोप त्यांनी केलाय। नाशिकमधील सभेमध्ये छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र दिलंय। यामध्ये कांद्याला किमान आधारभूत किंमत आणि प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी करण्यात आली। देशामधील सगळ्याच शेतकऱ्यांना अडचणीमध्ये आणण्याचं काम भाजपनं केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केलाय। तर या भागातील पाण्यावर गुजरातचा डोळा असून नाशिक जिल्ह्याचं पाणी टिकवायचं असेल तर आपण जागृत असलं पाहिजे असं देखील ते म्हणाले। तर 2 डिसेंबरला कांद्याला 40 रुपये भाव होता आणि आता 17 रुपये भाव झालाय। मोदींचं शेतकऱ्यांना दाम दुप्पट भाव देण्याचं आश्वासन हवेत फिरल्याची टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे। आता बस झालं, अब की बार हद्दपार, देशात परिवर्तन होणार ही काळ्या दगडाची रेष असल्याचं ते म्हणाले। घाटकोपरमधील मृतांचा आकडा 16 वर गेलाय। होर्डिंगखाली दबलेल्या कारमधून 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि याच ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती सुद्धा वर्तवण्यात येते। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील नियमबाह्य आकाराचे म्हणजे 40 फूट बाय 40 फूटपेक्षा अधिक आकाराचे सगळे जाहिरात फलक रेल्वे प्रशासनाने तातडीने हटवावेत
या आशयाची नोटीस मुंबई महानगरपालिका प्रशासनानं रेल्वे प्रशासनाला पाठवली आहे। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांनी ही नोटीस बजावली आहे। तर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत 200हून अधिक बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आलेत आणि या फलकांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या नाहीत। घाटकोपर इथं फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक निष्पापांचा जीव गेलाय। तर या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन आता जागी झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यामधील अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात आझाद हिंद शेतकरी संघटनांच्या वतीनं वारंवार तक्रार करण्यात आली होती, मात्र त्यावर कुणीही लक्ष न दिल्यानं आता त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। होर्डिंग्स तात्काळ काढण्यात यावेत अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे बीडमधील नांदूरघाट गावात 2 गटांमध्ये तुफान राडा झाला। यावेळी त्यांनी जोरदार दगडफेक सुद्धा केल्याचं उघडकीस आलंय। त्यामुळे आता गावात तणावाचं वातावरण असून दगडफेकीमध्ये 3 जण जखमी झाले। मुंबई विद्यापीठात शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येतोय। मुंबई विद्यापीठातील हिंदू अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन विषयात 6 महिन्याचं प्रमाणपत्र आणि 1 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम राबविला जाणार आहे। या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जून 2024 पासून सुरू होणार आहे। पिंपरी चिंचवड शहरवासियांची तहान भागवणाऱ्या मावळातील पवना धरणात 28.93% साठा असून जून अखेरपर्यंत पुरेल एवढाच हा साठा आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असल्यानं पावसानं ओढ दिल्यास शहरवासियांवर पाणी कपातीचं संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे। तर भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेराला थांबा देण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यामधील आलेवाडी लघु प्रकल्पाच्या डॅम लाईनच्या पायाभरणीचं काम सुरू आहे, मात्र त्यासाठी आता लाल मातीचा वापर करण्यात येत असल्याची माहिती मिळताच आलेवाडी ग्रामस्थांनी अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभागात तक्रार दाखल केली आहे। तसंच ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। भुसावळ रेल्वे स्थानकावर मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय, त्यामुळे आता प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। या प्रकरणी रेल्वे विभागानं तातडीनं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रशासनाकडून केली जाते। यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागानं 44.56 लाख टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केलाय। तर मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यात 29.19 लाख टन खतांचा साठा होता। उर्वरित खतांचा पुरवठा हा केंद्राकडून होणार आहे आणि हंगामात खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी आता कृषी विभागानं काटेकोर नियोजन केलेलं आहे। गुरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळते। चोपडा तालुक्यामध्ये शेतात बाजरी, ज्वारी, मका यांच्या कडबा घेऊन त्यांची बारीक कुट्टी करण्यात शेतकरी गुंग झाले आहेत आणि पावसाळ्यात चारा टंचाई भासू नये म्हणून शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत। राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय। त्यानुसार नगर आणि नाशिकमध्ये गुरुवारी मेघगर्जना आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे। विदर्भामध्ये यावर्षीच्या हंगामात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। तर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा 352% अधिक पावसाची नोंद विदर्भात करण्यात आली आहे। यामध्ये सर्वाधिक विक्रमी 144.1 मिलीमीटर पाऊस यवतमाळमध्ये, त्यानंतर 133.8 मिलीमीटर पाऊस नागपूरमध्ये नोंदवण्यात आलाय। बुलढाणा शहरासह पंचक्रोशीमधील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात केवळ 15% जलसाठा शिल्लक असल्याचं धक्कादायक चित्र आहे। तर जून अखेर पुरेल एवढाच जलसाठा असल्यानं पाऊस वेळेवर येणं काळाची गरज ठरली आहे। आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परतणार आहोत। इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज